नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व चॅनलमध्ये. आणि 24 जुलैपासून भूतम भयम हा चित्रपट आपल्याला भेटायला येतो आहे आणि त्यानिमित्ताने सर्व टीम आपल्यासोबत आहेत. तर आज 8 दिवसांनी चित्रपट सिनेमागृहात येतो आहे. आपण सगळ्यांनी ट्रेलर पाहिला, ट्रेलरला भरभरून प्रेम पाहिलं. आता 8 दिवसांनी चित्रपट येतो आहे. पोटात किती गोळा आला आहे आणि काय आत्ता डोक्यात चाललं आहे इथपासून सुरू करूया. गोळा ॲक्च्युली आत्ता नाही आला आहे, पण तो हळूहळू मला माहिती आहे प्रेमियर आणि मग आम्ही जेव्हा लोकांना भेटायला सुरू करू आणि स्वतःला पडद्यावर बघू, कारण आता फक्त टीजर आणि ट्रेलर आम्ही प्रॉपर पडद्यावर बघितलेला आहे. पण ऑफकोर्स हळू जसं ट्रेलर इव्हेंटला आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा पोटात गोळा आलेला की अरे फायनली होतं आहे समोर आपल्या. पण आता हळूहळू जसं दिवस कमी होत चाललेत आणि आम्ही प्रेमियर आणि फिल्म रिलीज जवळ येतो आहे तसं एकदम धडधड होते काय रिॲक्शन असणार लोकांची, बिकॉज खूप लोकांचे एक्सपेक्टेशन्स आहेत आमच्याकडून आणि त्याचप्रमाणे आम्ही ह्याच्यात काम पण केलेलं आणि तसं आय होप आम्ही त्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण पाडू. हो, म्हणजे जेव्हा ट्रेलर लॉन्च होता इव्हेंट तेव्हा खूप असं नर्वसनेस झालेलं तेव्हा, म्हणजे कारण की ती वेळ येते तेव्हा कळतं की हे खरं होतं आहे. म्हणजे अजूनही असं वाटत नाही आहे कारण की अजून रिलीज नाही झाला. जेव्हा रिलीज होणार आम्ही थिएटरमध्ये जाणार, आम्ही पण बघणार, जेव्हा प्रीमियर वगैरे होणार तेव्हा सगळं प्रोसेस होणार. अजून आम्ही एवढे इंटरव्ह्यू दिलेत पण ते अजून बिलीव्ह नाही झालं आहे की भाई होतं आहे असं खरं काहीतरी. सो मला वाटतं खरं नर्वसनेस तेव्हा येणार जेव्हा लोकांचे जे रिॲक्शन्स आम्ही एक्सपेक्ट करतो आहे तसे येतील की नाही येतील हे थोडंसं नर्वसनेस आहे. सो जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा रिअल गेम चालू होईल. सो बघू तेव्हाच काय होतो. तुझ्या पोटात नाही आला गोळा? माझ्या पोटात गोळा काम करताना आलेला. जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा खूप गोळा आलेला, कारण तीच वेळ होती काम करण्याची. आता जे केलं आहे ते बदलू नाही शकत आहे. तर आता फक्त आणि एवढी खात्री आहे की ते छान केलं आहे, कारण हे करण्याच्या मागे ना जे विजन्स होते, जी लोकं आहेत त्यांनी स्वतःचं 1000% दिलं आणि आम्ही 100% दिलं आहे. तर त्यामुळे ते छानच होणार. थोडी भीती प्रत्येक माणसाला असते, तर ती आहेच. त्यात आमचा हॉरर कॉमेडी सिनेमा, मग भीती असणारच. ते आहे. भीती म्हणण्यापेक्षा जसे तुम्ही म्हणालात की पोटात गोळा आला आहे का, तर मी असं म्हणेन की हो, पोटात गोळा आला आहे पण तो काळा खट्टावाला. मी यासाठी बोलेन कारण की काळा म्हणजे कोणाची नजर नाही लागली पाहिजे या फिल्मला. आणि आम्ही खूप सगळ्यांनी मेहनत केली आहे. खूप विचार काळा खट्टा मी आहे ना. आणि तुझ्या खुर्चीवर बसून ते आलं पटकन घ्या. तर पण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर एवढंच बोलेन. खट्ट्याचं सांग ना काय. खट्टा मी आहे बोललो ना. खूप झाल्या थट्टा. तर एवढंच बोलेन की खूप मजा येणार आहे या प्रोसेसमध्ये. आणि भीती पुष्कर राज चिरपुटकर ओके. तर थँक्यू, एवढंच बोलेन. मारला आता तरी गोळ्यापेक्षा इन द सेन्स कसं की जेव्हा 2026 हे पूर्णपणे मराठी चित्रपटांचं वर्ष आहे, त्या चित्रपटाच्या याच्यामध्ये आपण चित्रपट घेऊन येतोय आणि एक लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत की आता मराठी सिनेमा आलाय तर एक उत्तम दर्जाची कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा याच्यामध्ये जेव्हा आपला चित्रपट येतो तेव्हा आपला तो एक गोळा असो ना की बाबा आता अपेक्षा आपण खरे उतरायचं आहे, त्या टाईपमध्ये. मला असं वाटतं की एवढे छान चित्रपट येऊन गेलेत आणि तुम्ही ट्रेलर बघितल्यानंतर त्याच्यावरचं प्रेम बघितल्यानंतर आणि राम सरांवरती आमचा तेवढा विश्वास आहे, स्वतःच्या कामावर आम्हाला तेवढा विश्वास आहे की ह्या सगळ्यामध्ये अजून भरच पडणार आहे. आणि सगळ्या चित्रपटांनी मला असं वाटतं की गोळा म्हणजे जेवढे हे झालेत ते सगळ्यांनी बॉक्स ऑफिसचं कलेक्शनच गोळा करावं यानंतर, असं मला वाटतं. म्हणजे मजा आहे. मला असं वाटतं की छान आपण पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघितलं तर मला नाही वाटत की असं काही घाबरायची गरज आहे. खूप छान आम्ही मनापासून चित्रपट बनवला आहे आणि जेवढे लोक आम्हाला भेटत आहेत आणि रिस्पॉन्स जेवढा येतो त्या बघून त्यांना ट्रेलर बघून उत्सुकता वाटतेच आहे. आणि मला वाटतं की चित्रपट बघितला होता ना अजून मजा येणार आहे. सो मी खूप पॉझिटिव्ह आणि खुश आहे या सगळ्या प्रोजेक्टला घेऊन. डेफिनेटली मराठीसाठी हे वर्ष खूप स्पेशल आहे.
मराठीने आत्तापर्यंत खूप दर्जेदार सिनेमे दिले आहेत आणि ह्या वर्षात बॅक टू बॅक दर्जेदार सिनेमे येत आहेत आणि त्यामुळे हायेस्ट ग्रॉसिंग इंडस्ट्री म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आहे. आपण एका वेगळ्या रेकॉर्डच्या दिशेनं चाललो आहे आणि ह्या सगळ्या सिनेमांचं या वातावरणाचं जे काही ब्लेसिंग आहे ते भूतम भयमवर आहे. तर आणि झीसारखा स्टुडिओ जो ह्या यशस्वी सिनेमाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे आत्तापर्यंत. म्हणजे शिवराज वायचळने आता थांबायचं नाही नंतर नारळ फोडला होता, त्यानंतर दशावतार आला, त्यानंतर तुंबाडची मंजुळा फिल्म आली, राजा शिवाजीने विक्रम केला, त्यानंतर देऊळ बंद 2ने विक्रम केला आणि हे सगळे जे सिनेमे बॅक टू बॅक जे हिट झालेत त्याच्यामध्ये कुठेतरी मराठी प्रेक्षक आत्ता चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतो आहे. त्यामुळे हे सगळे सुगीचे दिवस आपल्याला आले. सो भूतम भयम हे जे काही सिनेमे जबाबदारीनं आत्तापर्यंत प्रेक्षकांपर्यंत आलेत तितक्याच प्रामाणिकपणे जबाबदारीने भूतम भयमसुद्धा आम्ही घेऊन प्रेक्षकांसमोर येतो आहे आणि हा सिनेमा जो आहे तो प्रेक्षकांना एका नवीन जगामध्ये घेऊन जाईल. एक असं जग जे मराठीमध्ये आत्तापर्यंत भयपटांमध्ये कधीही एक्सप्लोअर झालेलं नाही आहे. ते प्रेक्षकांना भूतम भयमच्या जगामध्ये तो अनुभव जो आहे तो सगळ्यांना मिळेल. सो आणि भूतम भयमसारखा सिनेमा आम्ही आमच्या मातृभाषेत करतो आहे, मराठीमध्ये करतो आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. म्हणजे याची जी काही स्केल आहे, व्हिज्युअल क्वालिटी आहे, हा इतर कुठल्याही भाषेत करता आला असता. म्हणजे त्याचं जे इकॉनॉमिक्स आहे त्यानुसार तो हिंदी सिनेमा करण्याचा विचार केला गेला असता. पण हा सिनेमा आपल्या मराठी प्रेक्षकांना एक नवीन काहीतरी अनुभव देण्याच्या दृष्टीनं मराठीत पण असे सिनेमे झाले पाहिजेत जे सिनेमे बघण्यासाठी इतर भाषांच्या लोकांनीसुद्धा प्रेक्षकगृहात आलं पाहिजे. अशा दर्जाचा काहीतरी एक दर्जेदार चित्रपट बनावा यासाठी भूतम भयमची निर्मिती केली गेली आहे. तर तुमच्या माध्यमातून मी इतर सगळ्या भाषेतल्या प्रेक्षकांना एक आवाहन करतो आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये ह्या तरुण पोरांचा एक तरुण विचारांचा भूतम भयम बघण्यासाठी तुम्ही प्रेक्षकगृहात या आणि या नवीन पिढीनं एक नवीन सिनेमा कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण केलं आहे ते तुम्ही देखील बघा. सो इतकंच म्हणेन मी. तर तरुण पिढीमध्ये मी पण आहे. सो आता सलग 2-3 वर्ष ना दर्जेदार मराठी सिनेमे येत आहेत आणि त्यातल्या त्यात आत्ताच्या ह्या वर्ष 1.5 वर्षात हॉरर सिनेमे भरपूर येत आहेत आणि मला वाटतं प्रत्येक डिरेक्टरने आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आमचा कस हा लागला आहे की त्या सगळ्यांमध्ये आम्ही काय वेगळं घेऊन येतो आहे याची सगळेच वाट बघत आहेत. सो आता आम्हाला ह्या गोष्टीने थोडंसं असं पोटात गोळा नाही पण असं वाटतं आहे की अरे ह्या सगळ्यांमध्ये ना आपण काहीतरी प्रेक्षकांना वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत सक्सेस होतो आहे आणि आपण कितीही आम्ही म्हटलं की आम्ही मेहनत घेतली, आम्ही एवढी वर्ष दिली, पण आता हे आमचं काम झालं आहे. आता ते असं प्रेक्षकांच्या ह्याच्यावर सोडलं. आता त्यांच्यावर आहे की आमच्या सिनेमाला किती मोठं करायचं. तुझ्यासाठी हे वर्ष आता तुझं आता वर्ष आहे म्हणायचं काही हरकत नाही. टू बॅक त्या सिनेमाचा तू एक भाग आहे, त्या परवाचा तू एक भाग आहेस सुरुवातीपासूनच. थँक्यू. परवाचं म्हणजे पहिलं परवा काही नाही आलंय माझं. 1 जानेवारीला क्रांतीज्योती 1 जानेवारीला क्रांतीज्योती विद्यालयाने सुरू केलं आहे आणि त्यानंतर चालू आहे आणि अशीच आमची अपेक्षा आहे की मोठं काहीतरी व्हावं. आणि खरं तर इंटरव्ह्यू देताना गोळा येतो आहे, बाकी कुठलेही गोळे पोटात नाही. उत्सुकता आहे की प्रेक्षक कसे गोळा होतील आणि प्रेक्षक कसे बघतील चित्रपट. आणि खात्री आहे कारण विजन राम सरांची आणि सगळ्याला साथ दिली आहे सगळ्या टेक्निकल टीमनी आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने याच्यातला अभिनयसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने अप्रोच केला गेला आहे. सो काहीतरी इंटरेस्टिंग घडेल असं वाटतं आहे, रादर खात्रीच आहे. ओके. ह्याच्यात तुमच्याकडे येईन मी. जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा सगळ्यांचे कुटुंब आलं होतं. सगळ्यांनी त्यांनी सांगितलं की बाबा कशा पद्धतीने हे ज्यांनी सुरुवात केली यांनी कुठपर्यंत हे लोक पोहोचले. हे सगळं पाहत असताना
एक म्हणतो ना की मुलं असतात, मुलांना म्हणतात चला काय करतोय करू दे, पण एक मुलगी म्हणून या इंडस्ट्रीमध्ये येणं एका गावाच्या साईडनी ते खूप अवघड जातं. याचं सगळ्यांचं कौतुक होत पाहत असताना तुमच्या मनात काय होतं? त्या सगळ्यांमध्ये मी स्वतःला बघत होते. अरे म्हणजे त्या दिवशी खरं तर मी म्हणजे त्यांनी वाट मोकळी केली, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. मी खूप कंट्रोल करून स्वतःला थांबवलं, कारण की तुम्ही खूप नशिबान आहे की आई वडील तुमचं यश बघायला तुमच्याबरोबर होते. ही याच्यापेक्षा जगात काहीच मोठं नाही आहे. सो आणि माझा खरं तर अनुभव वेगळा आहे की तू जे बोलतोयस ते मुलगी म्हणून ह्या आपली इंडस्ट्री म्हणजे एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबात खूप चांगली माणसं आहेत. म्हणून मला जेव्हा आपल्या इंडस्ट्रीला काही लोक अरे इंडस्ट्रीमध्ये तर असंच होतं तसंच होतं, मला आतून खूप वाईट वाटतं, कारण की मला आत्तापर्यंत असा काही वाईट अनुभव आला नाही आहे. खूप एकमेकाला जपतो, कुणीच कुणाचं की आपण आपलं उत्तम किती द्यायचं ह्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याचं कसं आपल्याला वाईट करायचं एवढा नाही आहे वेळ कुणाकडे. सो माझा अनुभव इंडस्ट्रीतला खूप चांगला आहे. फक्त एवढंच आहे की आईवडिलांना काळजी असते, कारण सगळं काहीच असं ठरलेलं नाही आहे ना, काम कधी मिळेल काय नाही, तर ते काळजीपोटी काही गोष्टी सांगत असतात. तर माझं फक्त एवढं की आपण आहे ना त्यांना ते असं दादागिरी करून त्यांना समजवण्यापेक्षा आहे ना, आपण आपल्या कामातून त्यांना जर हे केलं ना की नंतर मग आता ह्या सगळ्यांचं तसंच होतं ना की विरोध होता काही लोकांचा, पण काल ते पाठीशी उभे होते ना त्यांच्या. तुला सगळ्यांकडे मी येईन. आपण ट्रेलरमध्ये पाहतो की सगळी ती बेरोजगारांची गँग जी आहे ती सगळी तुटून पडली जेव्हा रोजगार कळाला किंवा 800 रुपये डे आहे किंवा काय आहे. तर हे सगळं पाहत असताना एक तुमचा जे ग्रुप आहे तो ग्रुप कशा रिलेट करत होता त्या गोष्टीला, ते सीन्स शूट होताना किती तुम्हाला रिलेटेबल वाटत होतं ते गोष्टी, की बाबा जेव्हा आपण हे क्रिएटरचं जर्नी जेव्हा चालू केली तेव्हा लोक म्हणत होते अरे काय चालू करतात हे, काय करतात हे, पण तो सगळा विरोध जुगारून आज तुम्ही ज्या स्टेजला पोचला, ज्या लेवलला पोचला आहे, हे एक कौतुकास्पद आहे. तर हे त्यावेळेस कसं वाटत होतं हे सगळ्यांसाठीच आहे तुमच्या? हां म्हणजे जर तू फिल्मबद्दल विचारशील तर असं आहे की आम्हाला जशी स्क्रिप्ट भेटली आणि नंतर वर्कशॉपमध्ये आम्ही गेलो तर आम्ही आमच्या कॅरेक्टरवर काम केलं आणि आम्ही जी रीलमध्ये ॲक्टिंग करतो ती सगळी सोडून इथे काहीतरी वेगळं लोकांना दाखवायचा प्रयत्न केला, थँक्स टू अगेन राम सर. सो ते लोकांसमोर येणार आहे. आमची जी जर्नी आहे आणि आमची जी आमच्या जर्नीमध्ये जी लोक सहभाग आहेत जर्न्या झाल्या माझ्या त्यातम. हां तर त्या जर्नीमध्ये आमच्याबरोबर लोकांनी जो विश्वास ठेवला तो आम्हाला अजूनही विश्वास नव्हता की भाई लोक काय त्यांना नक्की एवढं प्रेम दाखवत आहेत. आम्ही आमचं काम करत फक्त जातो आहे पुढे. आम्हाला जे भेटतं आहे काम, जे सुचतं आहे, जे येतं, जे ह्याच्या पलीकडे आम्हाला अजून दुसरं काही म्हणजे मला तरी काही येतच नाही. मला हेच करता येतं, मला एंटरटेनच करता येतं लोकांना. मी कॅमेऱ्याच्या मागे राहू शकतो, कॅमेऱ्याच्या पुढे राहू शकतो, बट कॅमेऱ्याच्या लांब नाही जाऊ शकत मी, कारण त्याच्यात एक मजा आहे, ती जी प्रोसेस आहे ना त्यात एक मजा आहे. आणि फक्त त्या प्रोसेसमध्ये एन्जॉय करत गेलो आणि मग लोक जेव्हा प्रशंसा करायला लागली की अरे काय बाप करता आणि आम्ही रिलेट करतो आणि एवढं प्रेम द्यायला लागली, तर मग बोललो की हे असं कसं होतं. ही प्रोसेस माहितीच नव्हती की एवढं का लोक होत आहेत आपल्याकडे. तर म्हणून त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिलं. म्हणजे ऑफकोर्स लोकांचं प्रेम आवडतं, तो सपोर्ट आवडतो, पण त्या जर्नीमध्ये खूप सारे अडथळे आले. ते क्रॉस करून आम्ही आता इथपर्यंत फिल्मपर्यंत पोचलो आणि अजून खूप मोठ्या गोष्टी करायच्या आहेत ऑफकोर्स. पण अजूनही हे सरियल ड्रीमच वाटतं की हे कसं होतं आहे कळत नाही. म्हणजे ते आता इंटरव्ह्यूज पण देतो आहे, जसं मी बोललो की पोटात हळूहळू तो गोळा डेव्हलप होतो आणि जेव्हा रिलीज होईल तेव्हा ते असं होणार की भाई हे क्या हो गया अपने लाईफ में, आपण आलो यार शेवटी आणि एकत्र आलो. स्वप्न एकट्याने सुरू केलेलं, एकत्र जुडलो, मग एकत्रच ते स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण होतं आहे. खूपच ब्युटिफुल जर्नी आणि म्हणजे खरंच ग्रेटफुल आहे देवाला की भाई या जर्नीमध्ये सगळ्या गोष्टी ठीकठाक होत्या. आणि जसं छाया आता बोलली की आई बाबा पण या आमच्या प्रोसेसचे पार्ट होते. सो ते आहेत, ते बघतायत या गोष्टी, तर ते खूप अजून छान वाटतं. तुम्हाला कसं काय वाटतं? तू आधी बोल. तुमचा जो प्रश्न होता की जे काही भत्त्यासाठी पळतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर
तसंच्या तशा गोष्टी नाही केल्या आहेत. म्हणजे एकत्र अंघोळ करताना तुम्ही ट्रेलरमध्ये सीन बघत असाल तर त्या मित्रांबरोबर गोष्टी नाही केल्या आहेत. पण अशा खूप गोष्टी झाल्या आहेत. कारण थिएटर एकांकिका स्पर्धा ज्या असतात, ज्या काही असतात, तेव्हा आहे ना 0 बजेट सेट लावून आपण ज्या काही गोष्टी करतो, ॲडजस्टमेंट करतो, ती सगळी कॉलेजच्या एकांकिकेच्या मुलांना सगळं माहीत असतं. आणि मी त्यातच माझी जडणघडण झाली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात, पण तशा नव्हत्या अनुभवल्या. ही सगळी कॅरेक्टर्स रामसर लालबाग परळला राहतात आणि तिथेच ते मोठे झालेत. तर तिथली कॅरेक्टर्स त्यांनी जी बघितली होती ती ही कॅरेक्टर्स होती. तर ते सीन करताना वर्कशॉपची खूप मदत झाली. जसं 20-25 दिवसाचा एक वर्कशॉप झालेला आणि त्यात खूप सारे सीन इम्प्रोवाईज किंवा वेगवेगळ्या एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यात थोडं जवळ जाता आलं त्या कॅरेक्टर्सच्या. आणि कधी इमॅजिन केलं नव्हतं की असे कॅरेक्टर्स करायला मिळतील. हे इमॅजिन केलेलं की फिल्म करायला मिळेल, एक दिवस तरी आपल्याला फिल्म करायला मिळेल. पण इतकं भारी काहीतरी करायला मिळेल हे कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं. असं डिरेक्टली आम्ही या कॅरेक्टरशी असं रिलेट नाही केलं, एकदम डिरेक्टली नाही केलं आणि टचवूड करायचं पण नाही आहे. तर कारण हे कॅरेक्टर्स जे आमचे आहेत बेसिकली एवढे बेरोजगार आहेत, एवढे नल्ले आहेत हे लोक, ही खूप खरं प्रॉपर एकदम. तर त्या गोष्टीशी आम्ही एवढं रिलेट नाही करू शकत. पण इट इज नॉट नेसेसरी की ॲक्टर रिलेट केलंच पाहिजे. आता तुम्ही तर नाहीच करू शकत तुमच्या कॅरेक्टरशी रिलेट. बट तिकडेच मग ॲक्टरचं काम येतं ना की तुम्ही कसं त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही जाणार. सो ह्याचं जे कॅरेक्टर आहे तो तसा नाही आहे रिअल लाईफमध्ये. ठीक आहे, आता माझं कॅरेक्टर असं आहे की मी त्याच्यात अडॅप्ट होऊ शकतो लवकर. ठीक आहे, याचं वेगळं कॅरेक्टर आहे. सो असं आम्ही डिरेक्टली रिलेट नाही केलं कोणत्या. बट सिच्युएशन्स असे, जसं हा बोलला की आंघोळ एकत्र करणार, ते पण आम्ही कधी असं केलं नाही आहे. सो इट वॉज समथिंग न्यू फॉर अस. पण हे सरनी लिहिलं आहे, त्यांनी कुठेतरी ऑब्झर्व पण केलं असणार, कुठे बघितलं असणार, हे सगळं करून त्यांनी हे लिहिलं आहे. सो हे कुठेतरी होतं आहे म्हणून हे इकडे दाखवलं गेलं आहे. सो हे आम्हाला मे बी रिलेट एवढं नाही झालं, पण जे बघणार 10मधून कदाचित 2-4 लोकांना रिलेट होऊ शकतं हे. आणि तिकडेच मग डिरेक्टर जिंकतो ना. काय प्रश्न होता? हेच की आपण जे पाहतो हे सगळं बिराजवर पळतात हे म्हणा किंवा सगळे ग्रुपनी खेळतात, जे फ्रेंड सर्कल जे आहे ते तुमची जर्नी एकत्र चालू झाली ना, तर ह्या जर्नीकडे पाहत असताना तू कसं रिलेटेबल करतो? अच्छा, म्हणजे जसं हा म्हणाला की कॅरेक्टर वाईज रिलेटेबल तर नाही केलं, कारण की जसं तुम्ही मला रील्सवरती बघितलं तो खूप मस्तीखोर असा दिसतो. आणि ह्या फिल्ममध्ये मी पुण्याचा दाखवलो आहे आणि तो जॉब करतो. आणि पुण्याचे लोक मस्तीखोर असतात काय? मस्तीखोरचं नाही बोलत आहे मी. अच्छा, तसं मस्तीवरती नाही बोलत आहे मी. ॲडव्हर्टाईजसारखं आलं नॉन-स्किपेबल. तर ह्याच्यामध्ये मी खूप असं जॉबला जातो आणि मी ह्या बेरोजगार लोकांसोबत राहतो कारण माझी मजबुरी आहे. आणि मी देवपूजा वगैरे करतो. तो खूप वेगळे दिसणार आहोत आम्ही सगळे. सो रिलेट तर नाही करू शकत. पण हो, एक गोष्ट नक्की सांगेन, जेव्हा सगळे मित्र एकत्र जाऊन ही फिल्म बघतील ना, तेव्हा नक्कीच कोण नाही कोण रिलेट करेल. जसं तन्मय आपल्याला कोणतरी रिलेट करेल, रीलला रिलेट करेल, प्रत्येकाला तसं रिलेट करतील. आणि बाकी पूर्ण फिल्मच्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली. येस, त्याकडे मी येईल की सगळी ही जनरेशन, सगळे जे हाय गँग तुम्ही म्हटलात की बऱ्याच ठिकाणी यांना ओळखतात पण तुम्हाला ओळखत नाही, असं बऱ्याच ठिकाणी झालं आहे. यांची काय एनर्जी तुम्ही घेतली या चित्रपटाच्या माध्यमातून? कसं तुम्हाला एक वेगळं एनर्जी मिळाली या प्रोसेसमध्ये सर्व? हां, म्हणजे मी त्या दिवशी बोलले त्यात अजिबात काही खोटं नाही आहे की खरंच आहे की काही ठिकाणी मी नाही माहिती आहे लोकांना, तर प्रत्येकाचं ना आवड वेगवेगळी असते. तर काही लोकांना मी माहिती नाही आणि त्यांना हे म्हणजे ह्यांचं सगळंच माहिती आहे. ह्यांनी कधी सुरुवात केली, मग ते त्यांचे रील, त्यांचं सगळं म्हणजे आता बोलू की नको माहिती नाही. आता येताना मला ते नाही बोलू शकत. हां, अरे मला माहीत नव्हतं. आता येताना हा राज आमचा, आई मॅडम तुम्हाला माहीत नाही, त्याने मला वेड्यात काढलं. आणि तो सगळं म्हणजे, आणि याच्यात असं काही कोणाला वाईट वाटून घेण्यासारखं नाही आहे. सो उलट मला खूप भारी वाटते. मी आताही याला बोलत होते की अरे सौरभ 26 वर्षाचं आहे. म्हणजे यांच्याकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे ना, की म्हणजे ज्या गोष्टींना इतर लोक नावं ठेवतात की अरे हे काय करताय, वेळ वाया घालवताय, त्याचं त्यांनी बिझनेस केला. त्यांनी
आता मला वाटतं की जगात नाव झालं आहे त्यांचं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं शिकण्यासाठी नेहमीच खूप मोठमोठी नावं घेण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला खूप अशा गोष्टी आहेत आणि खूप माणसं आहेत ज्यांच्याकडून छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही शिकू शकता, की त्यांची एनर्जी, त्यांची अजूनही शिकण्याची धडपड आहे. मी नीलला बघते की त्याचं इंटरव्ह्यू चालू आहेत, पण त्याचं ते काय ते रीलचं त्याचं एडिट आणि ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे जागत आहेत, स्वतःची स्क्रिप्ट लिहित आहेत, त्याच्यावर विचार करतायत. आणि मी एक बघितलं आहे त्या सगळ्यांमध्ये कुठेच आहे ना असं एक असतं ना, ते एकमेकाला खूप सपोर्ट करतात. नाहीतर थोडंसं आपल्याला ना असं येतं, एक स्वार्थ असतो की अरे नाही याच्यापेक्षा थोडं मी ग्रेट आहे रे, मला जरा जास्त कळतं वगैरे, हे अजिबात यांच्या सगळ्यामध्ये नाही आहे. तर ते मला खूपच म्हणजे आवडलं. आणि पुष्कर म्हणजे कमाल आहे, कमाल आहे. म्हणजे हे मी आता वेगळं काय सांगू की तो खूप अभ्यासू कलाकार आहे. जसं मनमीत आहे की मनमीत ऑल दी बेस्ट. मी त्याचं आताचं बघितलं नाही, पण मी त्याला लहानपणी त्याच्या काही एकांकिका बघितल्या आहेत. कमाल ॲक्टर आहेत. तर मला आणि शिकण्यासाठी तुमचं वय किती आहे काय ह्याचं काही नसतं. रामचंद्रचं रुईया रुपारेलसाठी रामचंद्र म्हणजे बाबा खूप मोठा स्टार आहे. तर त्याच्याबरोबर काम करायला मिळते. तर माझ्यासाठी मी म्हटलं ना एक वर्कशॉपची प्रोसेस मी याच्यात मला करायला मिळाली. आमचं तुझ्याकडे येईन मी. 2019 साली तुम्ही वेबसिरीज केली झी बरोबर, आणि आज त्यानंतर तिथं वेबसिरीज होती जी आपलं सर्वांना माहिती आहे, तिथं बोलणेच असतो, सगळ्या गोष्टी असतात, तिथं एक आपल्याला काही सेन्सर नसतो. पण त्या याच्यातून आज वेगळा चष्मा घेऊन तुम्हाला ही फिल्म करताय तुम्ही. तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये वाटलं, की फरक काय वाटला? सर, प्रत्येक गोष्ट सांगण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तर वेबसिरीज जेव्हा काळेधंदे केली तर ते एका वेगळ्या पद्धतीचं स्टोरी टेलिंग होतं, आणि भूतम भयम ही गोष्ट सांगण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि 2019 आणि 2026 या दरम्यान त्या पद्धती, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडून लिहिल्या गेल्या. आणि भूतम भयमच्या निमित्तानं मी माझा पहिला सिनेमा घेऊन येतो आहे. तर काळेधंदे पण यंगस्टर्सची गोष्ट होती आणि भूतम भयम पण यंगस्टर्सची गोष्ट आहे. फक्त त्या गोष्टीतले तरुण वेगळे होते, ह्या गोष्टीतले तरुण वेगळे आहेत. तू असं बोलू शकतोस ना, मी असा तसा नाही आलोय काळे धंदे करून आलो. सांगेन की भूतम भयम जी फिल्म आहे ती नुसती हॉरर कॉमेडी म्हणून तुम्ही ट्रेलरमधनं तुम्हाला असं वाटत असेल किंवा अनेक ठिकाणी PR होताना असं होतं की हॉरर कॉमेडी फिल्म आहे. पण मला थोडंसं आतलं पण सांगायचं आहे. ही मैत्रीची पण गोष्ट आहे, ही एक प्रेमाची पण गोष्ट आहे, ही एक आई आणि मुलाची पण गोष्ट आहे, ही सगळ्यांच्या स्वप्नांची गोष्ट आहे. ही याच्यामध्ये तुम्हाला हॉरर आणि कॉमेडीसोबत जॉनर वाईज ॲक्शन बघायला मिळणार आहे, थ्रिल बघायला मिळणार आहे. अशा अनेक विविध जॉनर्सला केटर करणारी आमची एक फिल्म आहे, जी आम्ही पहिल्यांदा फिल्म करतो आणि आम्हाला सगळंच एका फिल्ममध्ये करायला मिळालं असं पण बोलू शकतो. तर हे सगळं अनुभवायला तुम्हाला यायचं आहे. आणि ही फिल्म नुसती एक व्हिज्युअल ट्रीट तर नाहीच, पण एक पूर्ण थिएट्रिकल एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या गाण्यांवरती पण त्या पद्धतीने काम केलेलं आहे. राईट फ्रॉम सिनेमॅटोग्राफी टू गाणी टू एडिट, सगळं एक नवीन काहीतरी जग निर्माण केलेलं आहे याच्यामध्ये. आणि तो सगळा थिएटरिकल एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरमध्येच येऊन घ्यायचा आहे. येत्या 24 जुलैपासून तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही ही बघायला या 24 जुलैला भूतम भयम. थँक्यू सो मच.